छोटा शेतकऱ्याचा मुलगा 1.5 एकर गोट्यात राहणारा. घडतो तो माणूस आणि घडविते ती नियती. अतिशय क्रुशियल अशा परिस्थितीमध्ये आम्ही वाढलो. सकाळी 6 वाजता उठलं आणि सगळे रानोमाळ फिरून जी जनावरं चरायला गेलेली असतात, नंतर ओढ्यावर जाऊन आंघोळ करायची स्वतः. स्ट्रॉंग रूम मध्ये चोर आत येऊ नये म्हणून व्हेंटिलेटर असतात, त्याच्यात अल्युमिनियम, कॉपर, स्टील अशा 3-4 प्लेट असतात. म्हणजे मला 25 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 4 महिन्यात 2550 देतो. नमस्कार बापू, युनिव्हर्स मराठीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. थँक्यू. पुरंदर हवेलीचे शिलेदार म्हणजेच ज्यांची ख्याती अगदी महाराष्ट्रभरच नाही परंतु देशभर आहे, असे रोखठोक व्यक्तिमत्व असलेले पुरंदर हवेलीचे लाडके आमदार आणि माजी मंत्री सन्माननीय विजय बापू शिवतारे साहेब यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. बापू, मनापासून आभार की आज तुमचं डायलिसिस असताना देखील तुम्ही वेळ दिलात. खरंच तुमचं मनापासून स्वागत करतो. बापू, मी तुमची अनेक भाषणं ऐकली की आणि प्रत्येक भाषणामध्ये जवळजवळ 80% भाषणामध्ये तुम्ही त्या 4 शब्दांचा उपयोग करता की उपाशी आईच्या पोटात आणि गाईच्या गोठात जन्मलेला हा बापू आहे. म्हणजे हे 4 शब्दच अगदी हार्ट टचिंग आहेत बापू. याच्या मागचं युनिक काय, म्हणजे काय जरा सांगाल तुम्ही? असं आहे की पुरंदरच्या एकदम रिमोट एरियामध्ये यादवडी गावाच्या शिवतारे गोठाच असं ज्याला बोललं जातं, त्या गोठ्यावर माझा जन्म झाला. म्हणजे फक्त सांगण्यासाठी नव्हे परंतु पूर्णपणे गाईच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म झाला असं मी जे म्हणतो. त्याचं कारण असं आहे की शेती फक्त 1.5 एकर, 6 भावंड, वडील मफतलाल युनिट नंबर 2 मिल कामगार आणि अतिशय क्रुशियल अशा परिस्थितीमध्ये आम्ही वाढलो. कठीण परिस्थितीत वाढलो. थोडंसं जरा बरं वाटत होतं त्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो. 3रीला मी असताना वडिलांनी एका चाळीमध्ये रूम घेतली होती आणि तिथे राहत होतो. पण तो एकच वर्ष स्वप्न राहिलं. 4थी आणि 5वीची अर्धवट 5वी असताना 6 फूट उंच माझ्यासारखेच वडील होते. स्लिपडेस्कने त्यांना घेरलं आणि एवढा 6 फुटाचा माणूस आडवा गांधी हॉस्पिटलला इन्शुरन्सच्या तिथे झालं आणि आम्ही परत गावाकडे आलो. त्यावेळेस आमचा जो वाट्याचा गोठा होता तो सुद्धा आम्हाला मिळाला नाही. आणि म्हणून मातीच्या गारा करून विटा करण्यापासून ते आईने आम्ही सगळ्यांनी ते काम केलं आणि स्वतःचं घर, आम्ही कुडाचं घर ते स्वतःच बनवलं. त्यावेळेस जन्म तो बरोबर त्याच गोठ्यात झाला होता, पण तो गोठासुद्धा आम्हाला मिळाला नव्हता. नंतर मग आम्ही फक्त 2 फुटाच्या विटाच्या माता आणि त्याच्यानंतर टणटणी आणि असे 2 जंगली झाडं आहेत, ती टणटणी आणि निरगुडी. त्या झाडांचे झोपे करून 2 फुटाच्या वर संपूर्ण आणि वरसुद्धा मेढी लाकडाच्या आणि त्या मेढीच्या वर शेकरणे त्याला म्हणतात, तसं करून ते घर जवळजवळ माझं 78 पर्यंत तसंच घर होतं. बापरे. आमचं संपूर्ण शिक्षण वगैरे जे गावी झालं, जे यादवडीच्या शेतकी शाळा 4थी पर्यंत, तिथे माझं बालपणीचं शिक्षण झालं. 5वी ते 7वी हे हरगुडच्या शाळेमध्ये झालं, जिल्हा परिषदेच्या. आणि त्याच्यानंतर 8वी ते 11वी हे रयत शिक्षण संस्थेच्या परिंचेच्या हायस्कूलला झालं. लकीली म्हणजे ज्याला घडतो तो माणूस आणि घडविते ती नियती म्हणतात. माझं सर्टिफिकेट हरवलं होतं आणि म्हणून एक 5-10 वर्षापूर्वी मी सर्टिफिकेट घ्यायला शाळेत गेलो आणि त्यावेळेचे जे हेडमास्तर होते ते म्हणे, बापू नंबर मिळाला तुमचा, आता सर्टिफिकेट देतो मी. पण एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, म्हणे माझा 10वीचा 11वीचा सिरियल नंबर जो असतो तो सिरियल नंबर बदलत नाही, रोल नंबर. तो रयत शिक्षण संस्थेचा माझा रोल नंबर आहे 1111 1111. क्या बात आहे. बापूंचा हा प्रवास म्हणजे अतिशय हृदयस्पर्शी आहे. अक्षरशः तुम्ही बोलताय पण आमच्या डोळ्यात पाणी येते अक्षरशः त्या. त्यामुळे म्हणजे सुरुवातीचं म्हणजे बालपण माझं असं असायचं की मी आणि माझी मोठी बहीण अंजना सकाळी 6 वाजता उठलं की पाटी घ्यायची आणि सगळं रानोमाळ फिरून जी जनावरं चरायला गेलेली असतात त्याचं शेण गोळा करायचं, ते उकिरड्यावर टाकायचं. ते टाकल्यानंतर परत विहिरीवर जाऊन 2-4 हंडे घरात लागतात तेवढं पाणी आणायचं. नंतर ओढ्यावर जाऊन आंघोळ करायची स्वतः. मला आठवत नाही मी माझ्या बालपणात कधीही की मी घरी सण वार वगैरे दिवाळी दसरा मी आंघोळ ओढ्यावर आणि ते करून शाळा, स्वतःचे कपडे स्वतःच धुणे, सेल्फ सफिशियन्सी ही बालपणापासून ऑटोमॅटिक आली होती. आईला तेवढा वेळ नसायचा. आई
अगदी तुटपुंजी परिस्थितीचं आई शेती करायची 1-1.5 एकर जी आहे ते. आणि कुणाला आज विश्वास वाटणार नाही, परंतु मी सर्व शेती पाणी धरण्यापासून ते मिरच्या तोडण्यापासून ते सगळं काम, वॉल असेल त्याच्यावर पावडर मार, काय कर, मुंबईला माल पाठव, सगळं हे करायचं. इतकंच काय, पण परिंच्याच्या बाजारात रविवारच्या दिवशी पाटी घेऊन गवार असेल, वांगी असतील, काय असतील ते विकायलासुद्धा मी ते परिंच्या गावामध्ये कोंडवडा करून एक भाग आहे त्याच्या दारामध्ये तिथे मी बसायचो. अख्ख्या गावाला माहिती. म्हणजे हा प्रवास फार कठीण आहे बापू. आता तुम्ही बोलताय 4 वाक्यामध्ये, म्हणजे जे तुम्ही झेललंय, म्हणजे झेलणं म्हणण्यापेक्षा मी झेललं असं नाही म्हणणार मी. एक मोठे संत मला भेटले होते, खूप मोठे, म्हणजे अगदी आदरणीय नरेंद्र मोदींपर्यंत सुद्धा ते जातात, इतकं मोठं नाव आहे, डेडिकेटेड संत आहेत, खूप मोठे. आणि ते मला भेटले इलेक्शनच्या अगोदर एक 2-3 महिने. अशीच अनौपचारिक चर्चा झाली. आणि मी ती चर्चा चालू असताना मी म्हटलं की माझं बालपणी असं इतकं क्रुशियल आणि खूप अडचणीत गेलेलं आहे. मग ते मी सांगितलं टनटनी याचे झाडे, शेकरलेलं घर वगैरे. ते म्हणे नाही, आप जो बोल रहे हो ये अड़चन नहीं है, अच्छा, आप प्रकृति के साथ थे, ये आपकी प्रकृति की ब्लेसिंग्स, आशीर्वाद है आपको, ये गलत नहीं है, किसी को भी नहीं मिलता है. बापरे. त्यामुळे मला याच्याबद्दल अर्थात मलाही त्याचा प्रचंड आनंद. त्या ग्रामीण भागात मी वाढलो. सकाळी पहाटे उठून पाड गोळा करायला जायचो. 5 वाजता वगैरे, पायात चप्पल नसायची, काय नसायची. सोसायटीचं वारं असेल, थंडी असेल, उन्हाळा असेल, काही हे नाही. खरोखर सांगतो, त्या दिवशी माझे डोळे उघडले आणि इतकं प्रकृतीच्या बरोबर राहिलो. कारण शेतात गोठ्यावर राहायची जनावरं, खळं आणि 2-3 घरं, बस. गाव नाही, वाडी नाही, काही नाही. एकटंच घर, 2 घरं. 2 घर फक्त. त्यातलं एक घर तर ते परमनंट नसायचे. ते शेतावर दिवसभर यायचे, संध्याकाळी गावात जायचे. पण परमनंट शेतावर राहणारे फक्त आम्ही होतो, 6 भावंड आणि आई. आई अशी झाशीची राणी होती, एकदम कडक, एकदम. नावसुद्धा लक्ष्मी. बाबांचं लहानपणीचं हे झालं, म्हणजे साधारणतः तुमचं वय काय असावं त्यावेळेस? वडील माझे गेले असतील 50-48. वडील गेले 98ला 98ला. बरं. आणि आई गेली 97ला. ओके. फक्त त्यांचा जो आजार होता त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षण वगैरे सोडून गावी यावं लागलं. म्हणजे मुंबईचा तुम्ही साधारणतः नाही, मी तर बाय दॅट टाइम मी वेल सेटल होतो. ओके. 97ला मी एकदम वेल सेटल बिझनेसमॅन होतो, इंजिनियर होतो. लार्सन टुब्रो, गोदरेज अशा मोठ्या मोठ्या कंपन्यात कामं करत, हायली एक्सपिरियन्स असं होत. एकदम स्पेशलाइज फील्डमध्ये, एन्व्हायरमेंट ज्याला म्हणतात, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स, हायड्रोजन जनरेशन गॅस प्लांट्स, ऑक्सिजन जनरेशन गॅस प्लांट्स, थर्मल पॉवर स्टेशन, त्या काळामध्ये वयाच्या 27व्या वर्षापासून हे सगळं केलं. मग बापू, बाबांनी तुम्हाला सायकल घेऊन दिली शाळेत असताना? नाही. चालत प्रवास झाला तुमचा? यादववाडी म्हणजे शिवतरे गोटे ते परिंचे, यादववाडी हरगुडे चालतच. किती ते मला नेहमी साधारणतः 4 किलोमीटर. मी फर्स्ट क्लास फर्स्ट थ्रू आउट असायचो. पण भयंकर डांबरोट होतो, त्यामुळे सायकल बिकल काही मला मिळाली नाही. आणि म्हणून मी जिद्दीने ठरवलं की आता मी सायकलवर बसणारच नाही. मी आता बसेल तर मोटरसायकलवरच बसेल. आणि म्हणून मग मी इंजिनियर झाल्यानंतर वगैरे मग पहिली मोटरसायकल गावातली मी घेतली. राजदूत की बुलेट काहीतरी? नाही, ती सुरुवातीची होती, ती मला कंपनीने दिलेली होती. SD होती, पण मी SD 8933 नंबरसुद्धा मी गोदरेजची कंपनीची गाडी होती. नंतर मी स्वतः बुलेट वगैरे घेतली. पण त्याच्यानंतर मला कंपनीने MMG 6063 नंबरसुद्धा माझ्या आज लक्षात, न्यू ब्रँड ब्लॅक ॲम्बेसेडर मला दिली होती. कोणत्या कंपनीचं? गोदरेजमध्ये काम केलं. आणि 11वी नंतरचं मग तुमचं पुढचं? 11वी नंतर मी इंजिनिअरिंग मुंबईत केली. पहिली फादर अग्नेलला केलं, त्याच्यानंतर भोगवे मोफतलाल पॉलिटेक्निकला केलं. इंजिनिअरिंग मुंबईतून केलं. आणि मग त्याच्यानंतर ट्रेनी इंजिनियर म्हणून मी LNTला होतो. आणि प्रोफेशनल मग प्रभारी एकदम पूर्ण इंजिनिअरचा चार्जमध्ये मला गोदरेजमध्ये मिळाला. मी इंजिनिअरिंग ट्रेनी इंजिनियर असतानाच गोदरेजला आलो आणि गोदरेजने मला रेग्युलर याच्यावर घेतलं. माझं तेही नशीब खूप मोठं आहे की नवल शेठ गोदरेज, मी मशीन शॉपला होतो. GK दातार, प्रमिला दातारांचे मिस्टर जे आहेत ते आमचे प्लांट मॅनेजर होते. आणि नवल शेठ गोदरेज प्लांट 18ला मी होतो, जिथे केमिकल इक्विपमेंट बनायची मोठमोठी, म्हणजे शुगर प्लांटची असतील, डिस्टिलरीची असतील. त्यामुळे नवल शेठ गोदरेज आले की मला बोलवायचे आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून
अख्ख्या प्लांटमध्ये फिरायचे. मशीन शॉपचं मी इन्चार्ज होतो, सगळं लोडिंग बिडिंग करायला. नशीब ते आहे. म्हणजे तुमचं प्रामाणिकपणा बापू, म्हणजे असं प्रामाणिकपणा, हुशारी. किंवा माझं हुशारी- टायमिंग हां. गोदरेजला त्या काळामध्ये 24 लेट झाले, 24 की तुमचं इन्क्रिमेंट बंद व्हायचं. पण मी कधीच टाईमवर जायचो नाही. कधीच टायमावर नाही गेले तुम्ही. 10, 10:30, 11. पण ड्युटी संपली तुमची सकाळची 7 ते याची, ती संपल्यानंतर देखील 10 ते 5ची ड्युटी संपल्यानंतर देखील रात्री 2-2 तिसऱ्या शिफ्टचं लोडिंगसुद्धा मी करून जायचो. त्यामुळे ती नोकरी नव्हती, शिकण्याचं संपूर्ण हे होतं. एखादा मशिनिस्ट नाही आला तर मी स्वतः मशिनिंग करायचो. एखादा युओटीचा क्रेनवाला होता, तो नाही आला, मी स्वतः जायचो. फोकलिफ्ट असते, मोठ्या ट्यूबशीट्स वगैरे लोड करायच्या, त्या करायचं. तर ते मी स्वतः करायचो. जर कोण आलं नाही तर ते उचलून ट्यूबशीट्स, म्हणजे 5-5 टनाच्या ट्यूबशीटवर उचलून ड्रिलिंगसाठी तिथे ते मी स्वतः करायचो. म्हणजे कोणत्याही कामाला तुम्ही नाही म्हणले नाही नाही, माझी ती आवड होती. आवड होती कुठे माझी आवड होती आणि थांबायचं नाही. कंपनीच्या प्रतीची लॉयल्टी, बरोबर. की आपल्याला इथे ही संधी मिळालेली आहे, तर मॅक्सिमम चांगलं काम करून शिकणंही होते आणि त्याच्याबरोबरीने कंपनीची लॉयल्टीशी होती. कुठेही जाईल तिथे प्रामाणिकपणा. मी राजीनामा दिला, कोणाचंही असं नशीब नसेल. मला नवल सेठ गोदरेजने 15-20 दिवसानंतर चाळीमध्ये राहत होतो, तिथे माणूस पाठवला. 2 वेळा भेटलोच नाही, हे इयर लक्षात नाही. आणि मग मला बोलवून घेतलं त्यांनी आणि मला विचारलं की तू कुठे गेलायस. मी विचारणार किती पगार तुला मिळतोय, कुठची कंपनी, दुसरा जॉब तुला जेवढं कुठे मिळतंय ना त्याच्यापेक्षा 5,000 मी जास्त देणार, तू टेल मी. क्या बात आहे. मी त्यांना सांगितलं नवल सेठ नाही, तसं नाही, मी कुठे गेलो नाही. एक साधं वर्कशॉप ज्याच्यामध्ये 2 लेथ, 1 शेपिंग मशीन, 1 ग्राइंडिंग मशीन आहे, असं 250 फुटाचं माझगावच्या मेन पेट्रोल पंपाच्या समोर असणारं छोटंसं वर्कशॉप, ते 2,000 रुपये महिना भाड्याने मी घेतलं होतं. बापरे, क्या. आणि स्वतःचाच बिझनेस करायचो. मी पहिल्या दिवसापासून मी नोकरी करणारच नाही, शिकणार, पण बिझनेसच करणार हे ठाम होतो मी. छोटंसं वर्कशॉप ते घेतलं होतं, त्या वर्कशॉपमधून मशिनिंग करायचो. गोदरेजचे अनुभव खूप होते. मग त्याच्यातून मी फॅब्रिकेशनमध्ये गेलो. फॅब्रिकेशनमध्ये गेल्यानंतर जनरल फॅब्रिकेशन करून येणे म्हणून अरविंद दातार नावाचा एक माझा मित्र होता. तो ग्रीव्स कॉटन या कंपनीमध्ये गिअरबॉक्स विकायचं का मार्केटिंग करायचं. आणि ते गिअरबॉक्स घेणारी एक कंपनी होती ॲक्मे करून, म्हणजे गुजरात GMM करून जी कंपनी आहे, बरोबर. तिचे मालक अशोक पटेल वगैरे. तर मी त्याला म्हटलं, अरे असं काहीतरी मला फॅब्रिकेशनचा जॉब दे. जनरल फॅब्रिकेशन, त्यावेळेस मी स्टील एज, गोदरेजची हे जी आहे कॉम्पिटिटर, त्यांचे व्हेंटिलेटर्स वगैरे बनवायचो. स्ट्रॉंग रूममध्ये चोर आत येऊ नये म्हणून व्हेंटिलेटर असतात, त्याच्यात ॲल्युमिनियम, कॉपर, स्टील अशा 3-4 प्लेट असतात. बॅकसाईडला फॅन लावायला, एक्झॉस्ट लावायला, ते कापून आत येत आहे म्हणजे 3 वेगवेगळी मेटेरियल असतात, ते करायचं. पण मार्जिन नसायचं. आणि म्हणून मी त्या अरविंदला म्हटलं, अरे तू एवढ्या सगळ्या कंपन्यांत जातो ना, तू मला अशी एखादी कंपनी मिळून दे की फॅब्रिकेशनवर इतर कोणाला जमणार नाही ना, की अडचण, असं मला दे. चॅलेंजिंग काम. काम. आणि म्हणून त्या ॲक्मेमध्ये पहिला मी एजिटेटर बनवला. बापरे. त्याने एजिटेटर स्टेनलेस स्टीलच्या स्क्रॅपमधून इम्पोर्ट जोडायचं. मी LNTला असताना जे काही इम्पोर्ट व्हायचं मटेरियल ते मला माहीत होतं कुठे स्क्रॅप विकला जातो. तर त्या स्क्रॅपमधून मी पहिला एक एजिटेटर बनवला. तो इतका चांगला होता, डिलिव्हरी मी दिली. आणि त्याच्यानंतर अशोक पटेल, GMM फ्रॉल्डरचे मालक किंवा ॲक्मेचे मालक, ते अशोक पटेल राऊंडला आले खाली ॲक्मेमध्ये, वडाळ्याला हे होतं. त्यांनी तो एजिटेटर पाहिल्यामुळे, अरे एजिटेटर हा इज इट इम्पोर्टेड ऑर व्हॉट, कोणी बनवला, कोणी, आणि कुठं इम्पोर्ट बाहेरून केला मागवला? पहिला बाहेर मागवला. हां. ते नाही म्हणे, एक सर्वसामान्य 28 वर्षाचा इंजिनियर आहे, त्याने हे काम सुरू केलेलं आणि त्याने हे बनवलेलं. वयाच्या कॉल 28व्या वर्षी तुम्ही कॉल हिम, मला बोलवलं त्यांनी. लगेच. आणि तिथून त्या एका एजिटेटरमध्ये म्हणून कामामुळे मी इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमध्ये त्या फील्डमध्ये आलो आणि वेगवेगळे प्लॅन केले. मग मला अशोक पटेल बोलायला लागले की तुम्ही आता फॅब्रिकेशन करताना तर तुम्ही इरेक्शन आणि कमिशनिंग हे सुद्धा करा. आणि म्हणून मग त्यांचं लुर्गी, जर्मन कंपनी लुर्गी आहे, त्या लुर्गीबरोबर कोलॅबरेशन होतं. आणि मग पुढे पुढे असं झालं की त्यांच्याबरोबर संतोष गुप्ता नावाचे, जे आता इथे आमच्या पुरंदरच्या खालच्या पट्ट्यामध्ये राहिले, रिटायर्ड आहे 70 वर्षाचे, शशी रुयेचे सुद्धा राईट हँड होते, ते जनरल मॅनेजर होते. ते जनरल मॅनेजरच त्या काळात वेगवेगळ्या कंपन्या खूप मिळत होत्या. आठवड्याला 4-5 नवीन कंपन्या आल्या, कुठची केमिकल कंपनी, टेक्स्टाईल कंपनी,
की इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट जोपर्यंत नाही, त्याचा अप्रुव्हल जोपर्यंत नाही, तोपर्यंत 200 कोटीचा प्लांट चालवता येत नव्हतं. मग तिथे संतोष गुप्ता करून जे होते आहेत त्यात ताई, ते सोडून गेले. त्यांच्याकडे एकच माणूस कोलॅबोरेशन होतं आणि संतोष गुप्ता प्रचंड हुशार माणूस होता IITian. ते आणि मग कॉन्ट्रॅक्टर मी आणि असं सगळं ते वर्षाचा जवळजवळ त्या काळामध्ये 100-1 कोटीचं टर्नओव्हर 3-4 लोकांवर चालायचं. संतोष गुप्ता सोडून दिल्यानंतर दररोज इन्क्वायरी यायच्या. या काय करायचं नाही, वेगवेगळ्या कंपन्यांच्या इन्क्वायरी यायच्या. त्या काळामध्ये डॉर ऑलिव्हर, ग्लास्को, ग्रीस ह्या 3-4 मोठ्या कंपन्या होत्या. त्याच्याबरोबर ही ॲक्मे होती. तर इन्क्वायरी यायला लागल्या, पण आता तो संतोष गुप्ता नव्हता. मग मला अशोक पटलांनी बोलावून सांगितलं, एवढ्या इन्क्वायरी येतात, ही सगळी प्रसिद्धी तुझ्यामुळेच झालेली आहे. ह्याच्या पुढे आता आमचं कोलॅबोरेशन आणखी 3-4 वर्ष आहे, हे आता तूच कर. आणि मग ऑल ओव्हर इंडियामध्ये आलेल्या सगळ्या इन्क्वायरी प्रेस्टिजियस प्लॅन्ट्स केले मी. म्हणजे केशवराम रेयन वेस्ट बेंगॉलला, जुनागड NDDB जुनागड, NDDB रोहतक, अशा खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांचे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मी केले. आणि त्याच्यातून प्रचंड पैसा आला. म्हणजे पण काय व्हायचं की ह्या प्रचंड पैशातून ऑल ओव्हर इंडियात 10-15 साईट चालू आहेत. 10 तारीख आली, सगळं मटेरियल पाठवलं, पगार पाठवले. कधी कधी असं व्हायचं की माझी फियाट होती, त्या फियाटला पैसे भरायला नसायचे पेट्रोलचे. मग माझा एक मित्र होता दारूखान्यात, त्याचा तंबाखूचा होलसेलचा व्यवसाय होता. दररोज 2-4 लाख त्याला दररोजचा कॅश फ्लो होता. तर त्याला पाठवायचं कोणाला तरी, बाबा 20,000-25,000 त्याच्याकडून घेऊन ये. आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की ह्या सगळ्या मोठ्या हाय प्रॉफिट मार्जिनच्या धंद्याबरोबर 300% मार्जिन कॅश फ्लो असायला पाहिजे दररोजच्या दररोज, जसा तो तंबाखू आला. आणि ते मी शोधत होतो, कॅश फ्लोचा काहीतरी बिझनेस आपण केला पाहिजे. ते शोधता शोधता BSTची एक ऑर्डर आली की दादरच्या एका कॉलनीमध्ये 1000 फुटाचं दुधाचा धंद्याचं हे, दुधाच्या धंद्यासाठी, भाजीसाठी न्हावी असं सगळं हे आलं होतं. तर मी दुधाचं म्हटलं, वा चांगलं आहे. दुधाचं काय सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. इतर वेळेस 1000 स्क्वेअर फीट आपल्याला वापरायला मिळेल आपल्या ऑफिससाठी. बरोबर. बाहेरून लोक वगैरे आले, इंजिनियर्स वगैरे. आणि म्हणून ते मी दुधाचं आजही दुकान ते आहे. आजही बोईवाडा स्टाफ क्वार्टरमध्ये BSTमध्ये माझं आजही दुकान आहे. ते कोणत्या नावाने चालतो? मॅक डेअरीज म्हणून. खूप मोठ्या प्रमाणावर गेलो आम्ही. आता दररोजचा सेल 40-50 लाख रुपये पर डे आहे दुधाचा सेल, गोकुळचं दूध वगैरे. त्याच्या अगोदर मी आईस्क्रीमवाल्यांना सगळ्यांना दूध द्यायचो. खूप आयडियाने एक वेगवेगळ्या पद्धतीने मग दुधात आलो. इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅनमधून कॅश फ्लो मिळायला लागला. मग कॅश फ्लोमधून एकदा मला एक 6-10 टॅक्सी ड्रायव्हर, पण बिल्डर झालेला मुस्लिम माणूस, मी बँड्राला राहतो होतो, आणि तो माझ्याकडे आला. म्हणे मला 25 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 4 महिन्यात 2550 देतो. अरे म्हटलं, मला काय माझ्या आयुष्यात मटके बिटके काय नाहीत, माझ्याकडे हार्डवर्कनेच पैसे आहेत. बोला साहेब, बोला काय करणार तू? तर त्याने मला सांगितलं की बँड्रामध्ये छोटे जे बंगले आहेत ब्रिटिशकालीन, ग्राउंड+1 किंवा ग्राउंड, तर त्याला रिपेअर परमिशन घ्यायची BMCची. आणि त्या रिपेअर परमिशनमध्ये ग्राउंड 3, 2, 3 वगैरे नवीन FSI जे मिळते, स्टील स्ट्रक्चरमध्ये ते रिडेव्हलप करायचे. लँडलॉर्डला त्याची जागा द्यायची, 1-2 फ्लॅट द्यायचे, प्लस थोडे पैसे द्यायचे, आणि वर होणारे 3-4 फ्लॅट आहेत ते विकायचे. नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन ऑफर. त्याला 2550 मिळताना मी म्हटलं, बाबा मी स्वतः येणार बघायला. बरोबर. आणि मग नारळ फोडायला मी गेलो. 72 पाली विलेज आजही स्ट्रक्चर आहे ते. 72 पाली विलेज, एखाद्या पिक्चरचे नाव असं. ते रिडेव्हलप करायला मी 25 लाख रुपये दिले. त्याने मला 2च महिन्यात 50 लाख रुपये दिले. आणि मग मी विचार केला, हा टॅक्सी ड्रायव्हर एवढं काम करू शकतो, अरे मी तर इंजिनियर आहे ना. बरोबर. देन फ्रॉम इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन टू मिल्क टू कन्स्ट्रक्शन. व्हेरी गुड, क्या बात आहे. हे असं होत गेलं. प्रवास म्हणजे एक छोटा शेतकऱ्याचा मुलगा, 1.5 एकर गोट्यात राहणारा. घडतो तो माणूस आणि घडविते ती नियती. तिसरं बघा, आता सुरुवात इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन टू मिल्क टू कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शनमध्ये मी असताना मी शेरे पंजाबला एक इमारत बांधली. 6 माळ्याची इमारत होती. माझ्याकडे गुजरातवरून काही लोक आले आणि ते म्हणे,
हमको पूरा शिफ्ट होना है मुंबई में, हमारे सब रिलेटिव आजू बाजू में, हमको 4 फ्लोर चाहिए, हमारे पास पैसा नहीं, लेकिन बाटर में हमारे पास ज़मीन है, ती कुठे होती? सुरतला आबवा करून घ्या. ओके. आणि ती जमीन आम्ही तुम्हाला, किती जमीन होती ती? 200 एकर जमीन होती. बापरे. 13,000 रुपये एकरने मी 200 एकर जमीन घेतली. त्या काळी ती जमीन घ्यायला बघायला मी 10 किलोमीटर गाढवावर बसून गेलो, कारण ती समुद्राला लागून माळशी लँड होती. आणि तिथे मी फिशिंगचा प्लॅन टाकला. क्या बात आहे. म्हणजे एक एक ऑपॉर्च्युनिटी येत गेल्या आणि तुम्ही पुढे पुढे जात गेले. पुढे क्या बात. बापू, मग हा प्रवास म्हणजे आता एक तर सक्सेसफुली बिझनेसमॅन तुम्ही झालात म्हणजे नाही का, त्याच्यानंतर तुम्ही समाजसेवेचं वेळ कधी लागलं की? ते कसं झालं, 97ला 97ला माझी आई गेली. माझा वाढदिवस 24 डिसेंबर होता आणि 23 डिसेंबरला रात्री ती गेली. आणि प्रचंड हुशार होती, शिक्षण काही नव्हतं पण, आणि शार्प होती. बॉम्बे हॉस्पिटलला ती ॲडमिट होती आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की बा लिव्हर सिरोसिस झाला होता आणि 2 ते 3 दिवसात ती जाईल. आणि मग शेवटचे 2 दिवस मी स्वतः थांबलो होतो. शेवटच्या रात्री तिने मला हाकलून दिलं, म्हणजे तू थांब, जाऊ नको, तुला एवढं काम असतं, इथे कशाला बसतोस तू, आणि तू काय बघू शकणार नाहीस. म्हणतो तू काय पावसाळ्यासारखे बोलतेस रे, बघू अरे म्हणे मी तुझी आई आहे, गावठी शब्दात. लहानपणापासून मी तुला पाहिलं आहे, कोणाची उलटी पाहिली की तुला उलटी होते, मला उलट्या होत आहेत आता, म्हणून तू बघू शकतो. पण तिला ते झालं होतं थोडंसं स्ट्राईक. आणि मला तिने सांगितलं की तू आता एक काम कर, स्वतःसाठी खूप केलंस, आता थोडं इतरांसाठी सुद्धा काहीतरी कर. पाटलाची पोर होती, त्यामुळे काही ना काहीतरी इतर समाजासाठी तू केलं पाहिजेस. आणि तू काय होशील मी आज तागत मी ते कोणाला शब्द सांगत नाही, हे भविष्य तिने सांगितलं मला. एक अशिक्षित महिलेने एकच शब्द असा आहे की त्या शब्दात पूर्ण सार आहे संपूर्ण. तू काय होशील ती त्यांनी त्यावेळेस सांगितलं. त्यावेळेस सांगितलं. आणि ते रात्री मला सांगितलं, 11 वाजता मला हाकलून दिलं आणि 1:30 वाजता ती पास ऑन झाली. डॉक्टरांना सुद्धा माहीत नाही पडलं, 2 तासानंतर माहीत पडलं की मशीन बंद झालं आहे, प्रेशर आणि हे. कुणाची सेवा बिवा काही घेतली नाही. बापरे. म्हणजे इकडे आनंदाचा दिवस तुमच्यासाठी होता, परंतु त्याचं दुःखात हे झालं. बर्थडेचा दिवस म्हणजे बर्थडेचं ठीक आहे, आईंचं झालं तर फारच. पण तिने तो मार्ग दाखवला तिने. अदरवाईज माझा आणि राजकारणाचा 36 साकडा होता. बरोबर. म्हणजे मी थोडा नॅक्सलाईट टाईपचा विचाराचा माणूस, ॲग्रेसिव्ह, हे खोटे बोलतात, लोकांना फसवतात वगैरे. माझ्या आयुष्यात मी तोपर्यंत 99पर्यंत मी कुठची राजकीय बातमी हेडलाईनची वाचली नाही. मी खाली कुठे आग लागली, कुठे काय झालं, कुठचे नवीन प्रोजेक्ट आले वगैरे वगैरे हे बघायचं. तरी परंतु हे न करता देखील आज मंत्री पदापर्यंत पोहोचले. पण ते तिने सांगितल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की माझ्यात काहीतरी पोटेन्शियल आहे. तुम्हाला सांगतो, धीरूभाई अंबानी गेले आणि 5-7 दिवस तर ते हॉस्पिटलला होते हिंदुजाला. हो. आणि 5-6 दिवसानंतर जेव्हा त्यांचा अंत्यविधी होता तो नरिमन पॉईंटला होता. त्या अंत्यविधीला लिमिटेड लोक होते पवारसाहेबांपासून. लकीली माझ्या एका मित्रामुळे, इंडस्ट्रियलिस्ट मित्रामुळे मला तिथे जाता आलं त्याच्यावर. आणि चंदनवाडी स्मशानभूमी करून तर इन्क्विजिटिव्ह स्वभाव माझा, त्यामुळे मी सगळं फिरत होतो. चंदनवाडीची स्मशानभूमी, कलर बिलर, अमुक तमुक हे सगळं होतं. नवीन संकल्पना काय मिळते. तर तो तिथे प्रत्येक स्मशानभूमीमध्ये एंट्री करायला एक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा क्लार्क असतो. त्याला इन्क्विजिटिव्हनेस म्हणून मी आपलं विचारलं, हे काय रे बाबा, आता हे सगळी सजवली आहे सगळी, म्हणजे जिथे धीरूभाईंना अंत्यविधी होणार होता ते सगळं लोखंडाचे कलर बिलर सगळं. मला त्याने सांगितलं, साहेब आता मी व्हाईट पॅन्ट शर्ट हाफ गावचा कुठचा तरी राजकारणी असेल असं त्याने समजून घाबरत होतं. म्हटलं खरं सांग मला. म्हणजे साहेब हा सगळा एरिया आहे ना, हा बिझनेसचा एरिया आहे आणि इथे खूप भिक्षुक असतात. असा एक भिक्षुक लावारिस म्हणून जो मिळाला फुटपाथला, त्याचा अंत्यसंस्कार झाला आहे म्हणे. आणि 4 दिवस हे बंद होतं सगळं आणि हे कलर बिलर सगळं केलेलं. मुंबई पोलीसमध्ये एखाद्या ड्युटी ऑफिसरच्या डे पाळीमध्ये स्टेशन हाऊसला काम करत असताना जर लावारीच बॉडी मिळाली ना, तर तो समजतात तो 15 दिवस पोलीस ऑफिसर. कारण ती बॉडी सांभाळा, ते हर्स वॅनवाले बेवडे सगळ्यांना पैसे द्या, परत 15 दिवसांनी घेऊन या, फोटो काढा, पेपरला द्या, हे सगळं काम त्याला करावं लागतं खिशातल्या पैशात. बरोबर.
आणि मग परत त्याला डिस्पोज ऑफ करायची जबाबदारी त्याच ऑफिसरची असते. मग परत हर्षवर्धनाला बोलवा, पोलिसच्या लोकांना पैसे द्या, त्यांना तिकडे घेऊन जा, त्याचा अंत्यसंस्कार करा. त्यावेळी 15 दिवस बोललो. खूप हेडॅक असायचं. म्हणजे मी असा विचार केला की जाताना सुद्धा एवढा शिव्या खाऊन गेला हा जरी भिक्षुक असला तरी कोणाचा तरी मुलगा आहे, माणूस आहे, कोणतरी याची आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, बायको असेल, कदाचित मुलं असतील. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना देखील इतक्या शापित आयुष्य जो जगत आला, मरताना सुद्धा शिव्या खात गेला. त्या माणसाचा अंत्यविधी अगोदर झाला. किती सावरासारव केले असेल. कॉन्क्रीटच्या हे असते संपूर्ण कॉन्क्रीटचा खालचा भाग, एवढी हीट लागते त्यावेळी क्रॅक येतात. बरोबर, मोठे क्रॅक्स असतात त्याचे. ह्या भिक्षुकाची जिथे माती आहे त्याच मातीमध्ये धीरूभाई अंबानींची माती मिक्स झाली. क्या बात आहे. तेच सोडून जायचंय सर्व आणि काही मला धीरूभाई, जायचं. अदरवाईज मराठी धीरूभाई अंबानी बनायचं हे माझं स्वप्न होतं. वा, क्या बात आहे. एकदम सगळ्या बाजूने, आणि जे पाहिजे ते करायचं म्हणजे करायचं. पण त्या दिवशी मी तो टर्निंग पॉईंट झाला. आईने अगोदरच सांगितलेलं होतंच तसं. आणि मग तेव्हापासून मी ठरवलं की हेच लोकसेवा. आणि म्हणून कितीही गोष्टी अचीव केल्या तरी तो क्षणिक आनंद होतो. बरोबर. मी पहिली मर्सिडीज घेतली. बाहेर आल्याबरोबर बायकोबरोबर होती मी. मोबाईल जस्ट आले होते त्यावेळेस, आणि फोनवर काहीतरी झालं आणि म्हणून साईट मी ओरडत होतो कोणाला. बायको बोलते थोडा वेळ फोन बंद ठेवा ना, कमीत कमी मर्सिडीजचा थोडा आनंद घ्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईपर्यंत. त्या दिवशी तरी आनंद घ्या, आनंदाचा दिवस आहे. काही होत नाही. सगळ्या गोष्टी अचीव केल्यानंतर सुद्धा तो क्षणिक आनंद असतो किंवा एक पार्ट ऑफ बिझनेस ऑल्सो. पण एखाद्या गोरगरिबाचं काम केलं, एखादा अडचणीतला माणूस आहे, आजारातून त्याला हे करायला मदत होते आहे, किंवा कोणी अगदी साध्या गोष्टी, लाखो लोकांची कामं होतात. त्यामुळे हे पद आहे ना, हे मिरवण्याचं पद नाही आहे. करेक्ट. हे पद त्यागाचं आहे. आणि लोकांच्या कुटुंबप्रमुखच तुम्ही होता त्या मतदारसंघाचे. बारीक सारीक गोष्टीमध्ये कोणी फोन करणार. म्हणून आज मी त्या मतदारसंघातला आमदार नाही, मी कुटुंबप्रमुख. कोणी एखादी महिला कधी फोन करणार, हे बापो ते काय मला ते अडचण आहे, तो तहसीलदार हे करत नाही. काही बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा ॲक्सिडेंट झालं ना, तो पोलीस स्टेशनला नंतर फोन जातो, पहिला मला फोन येतो. म्हणूनच बापू तुम्हाला म्हणजे बघा, साहेब म्हणत नाहीत, सर म्हणत नाहीत, आदराने तुम्हाला बापू म्हणत जातात आणि तेच तुम्हाला आवडतं. हे सगळेच बरोबर. म्हणजे सगळ्या राजकारण्यांपासून, बापू, मुख्यमंत्र्यांपासून ते उद्धव साहेब होते त्या काळामध्ये, एकनाथभाई आहेत, देवेंद्र फडणवीस, सगळे नावाने बापू. मला खूप आनंद वाटतो. ते साहेब बी ही गोष्ट काही चालत नाही ती. बापू, आता तुम्ही पहिली BMCची निवडणूक लढवली राष्ट्रवादीतून, तर त्यावेळेस तुमच्याला काय होतं, मी राष्ट्रवादीत सुरुवातीला एक साधा सदस्य म्हणून झालो मुंबईमध्ये 1999. त्याच्या अगोदर बापू सरपंच वगैरे काही काही मी सांगतो ना, 36 आकडा राजकारण आणि माझा 36 आकडा. पवार साहेबांना जेव्हा काँग्रेसमधून काढलं त्यावेळेस तो एक थोडासा स्वाभिमान जागृत झाला. मी तसा शिवसेनेचा आणि मी सांगितलं नक्षल अशा विचाराचा माणूस. पण पवार साहेबांना काढल्यानंतर काँग्रेसमधून काढलं आपल्या माणसाला, तो राग होता. आपल्या जवळच्या माणसाला काढलं. आणि मला आईने नेमकं सांगितलेलं होतं 97ला की तू काहीतरी कर म्हणून. मग मी फिरायचो सोशल वर्क वगैरे, पण काही रिझल्ट यायचे नाही. आणि मग शेवटच्या दिवशी एक दिवस मी परत निघालो मुंबईला वैतागून, आणि माझ्याकडे शिवमंदिर आहे एक ऑन द वे, प्राचीन असं, जे सासवडून तुम्ही निघाला की लेफ्ट साईडला एक मोठं शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिरात मी गेलो, दर्शन घेतलो आणि बाहेर आलो. आणि आता वाक करून BJPचे जे प्रवक्ते आहेत, प्रशांत वाकी प्रवक्ते आहेत BJPचे, स्वतः इंजिनियर आहे, मोठं एजन्सीज वगैरे आहेत त्याचा मला फोन आला की अरे विजय, आपण बोलायचो ना नेहमी राजकारणात वगैरे गेलं पाहिजे. आज म्हणे शरद पवारांचं भाषण झालं षण्मुखानंद हॉलला, आणि त्यांनी सांगितलं की प्रोफेशनल शुड कम इन. म्हणजे जे प्रोफेशनल आहेत, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर्स, डॉक्टर्स, त्यांनी राजकारणात आलं पाहिजे. मला महाराष्ट्र घडवायचं आहे आणि म्हणून राजकारणात तुम्ही आलं पाहिजे. देवळात बाहेर आल्यावर हा फोन होता. तिथून मी तसाच गेलो. भुजबळांना मी ओळखत होतो लहानपणापासून नारळवाडी. रात्री 12-12:30ला मी भुजबळांना भेटलो तिथे, छगन भुजबळ. आणि मग तिथून मी मेंबर झालो. ती अशी NCPमध्ये मी गेलो. याचं कारण एकच होतं की पवार साहेबांना काँग्रेसमधून काढलं ना, त्या रागाही, आणि नेमका हा सगळा त्यांनी पक्ष हे केला, त्यांचं ते भाषण, त्या वाघने मला कळवलं आणि 2 दिवसामध्ये मी मेंबर झालो.
2002 साली पहिली इलेक्शन झाली. मी सर्वसामान्य मेंबर झालो, नंतर मी बांद्र्याचा तालुका प्रमुख झालो, नंतर माझ्या कर्तृत्वाने मी आचारसंहिता वगैरे जी आहे NCPची ती विजय शिवतारेंनी केलेली. सचिन अहिर अध्यक्ष होते, सचिन भाऊ सचिन भाऊ, आणि सगळी आचारसंहिता आहे ती एक हाती मी 12 तास लिहून काढली. आणि पवार साहेबांनी RMMSचं जे हॉल आहे राष्ट्रीय मेलमजदूर संघ, तिथे त्याचं उद्घाटन झालं आणि सांगितलं एकही शब्द बदलायचा नाही. झेंड्यापासून ते कार्डपासून ते काय काय प्रोटोकॉल्स काय असावेत, एखादी सभा घ्यायची असेल ते कशी घेतली जाईल, इतक्या बारकाईने अभ्यास करून ते केलं होतं. ती आचारसंहिता मी NCPची विजय शिवतारेंनी लिहिलेली आहे आणि पवार साहेबांनी एकही अक्षर न बदलता ती ॲक्सेप्ट केली होती, ॲज इट इज ठेवली. ॲज इट इज ठेवली. नंतर मग मला या कर्तृत्वामुळे मग मुंबईवर आलो. मी मुंबईलाच सेक्रेटरी म्हणून मी आलो, ऑर्डिनरी, सगळ्यात मुंबईच्या कमिटीवर असणारी लोएस्ट पोस्ट. आणि 6 वर्षामध्ये मी जनरल सेक्रेटरी झालो, सेकंड पोझिशन. सचिन अहिर अध्यक्ष आणि विजय शिवतारे जनरल सेक्रेटरी. 2002ला पहिल्या इलेक्शन झाल्या त्यावेळेस पवारसाहेबांनी बोलून घेतलं की तुम्ही सगळे लढला पाहिजे. आम्ही ऐकून घेतलं आणि नंतर मी राहत होतो पालीलला, काट रोडला. तर जिथे राहत होतो तो जो एरिया होता, एक भाग पाली हिल म्हणजे अतिशय उच्चभ्रू सेलिब्रिटी आणि उद्योगपती, तो 20% होता आणि 80% गजदरबान आणि कोळेवाडा वगैरे असं सगळं. मी जेव्हा तिथे काही लोकांना बोललो की बा असं असं आहे, मला पवारसाहेबांनी सांगितलं कॉर्पोरेशन लढू, माझी अजिबात इच्छा नव्हती, कॉर्पोरेशन आहे, पण तरी मी आता सांगितलं आहे त्यांनी म्हटल्यावर